नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण घोळ मासा कसा करायचा ते बघायचं आहे. तेही अगदी तामझाम न करता खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट मच्छी आहे. त्यामुळे त्याला खूप वाटण लावून त्याची जी चव आहे ती बिघडवायची नाही आहे. तर मी इथे लसूण भरपूर असा घेतला आहे, कोथिंबीर, मिरची आणि थोडंसं आलं, हे सर्व वाटून अगदी बारीक वाटून घेतलं आहे. ते मी तेलावर परतून घेतलं. त्यावर भरपूर असा आगरी मसाला घातला, जो तिखट नसतो पण त्याची चव खूप छान असते. आणि त्यावर हळद आणि हिंग, थोडंसं रंगासाठी काश्मीरी लाल मिरची, हे मी सर्व एकत्र करून व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि आपण जे वाटण वाटलं होतं ते भांडं स्वच्छ करून त्याचं पाणी घालून घेणार आहे. आता यामध्ये आपण चिंचेचा कोळही घालायचा आहे. मीठ तर मी आधीच घातलं आहे. हे सर्व एकत्र करून छान असं कालवण करून घ्यायचं. आणि एक साईडला इथे हळद, हिंग आणि तिखट लावून ठेवलेली ही आपली घोळ मासा जो आहे हा मी घालून घेतला आहे. आता ह्याला छान उकळी आली की आपलं कालवण खायला तयार. सेम वाटण मी थोडंसं आपल्या फिश फ्रायला लावते. हे पहा, इथे आपली मच्छी छान शिजलेली आहे. अगदी बर्फीच्या तुकड्यासारखे याचे तुकडे दिसतात. तर इथे मी फ्राय करताना काय केलं आहे की मच्छीला ती जे हिरवं वाटण होतं ते थोडं लावलं, आगरी मसाला, चिंच आणि थोडंसं आपलं रवा आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये घोळवून ती सर्व फिश छान तळून घेतली. तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ही मच्छी फारच चविष्ट असते. नक्की करून बघा. बाय.